आपण एक असा दिवस साजरा करत आहोत जो केवळ सण नाही तर श्रद्धेचा, समृद्धीचा आणि शुभतेचा अक्षय संकल्प आहे। तो म्हणजे अक्षय तृतीया। नमस्कार मित्रांनो, या दिवशीचं महत्त्व केवळ पंचांगात नाही तर आपल्या संस्कृतीच्या हृदयात खोलवर रुजलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचं गूढ, तिचं सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्य जे आजच्या आधुनिक जीवनशैलीतही तेवढंच प्रभावी आहे जितकं ते वेदकाळात होतं। अक्षय या शब्दाचा अर्थच आहे जो कधीच संपत नाही, आणि म्हणूनच या दिवशी जे काही चांगलं, मंगल केलं जातं ते शाश्वत मानलं जातं, म्हणजे कधीही नष्ट न होणारं पुण्य, लाभ आणि समृद्धी। या दिवशी केलेले पुण्यकर्म, दान, जप, तप आणि पूजा आयुष्यभर फळ देतात अशी श्रद्धा आहे। त्यामुळेच हा दिवस अनंत शक्यता घेऊन येतो, एक नवा प्रारंभ, एक नवी दिशा। हिंदू धर्मात अशा कित्येक तिथी आहेत ज्या शुभ मानल्या जातात, पण अक्षय तृतीया ही त्या सर्वांमध्ये सर्वोच्च, कारण या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त बघायची गरजच नाही, कारण संपूर्ण दिवसच मंगल आहे, पवित्र आहे आणि आशीर्वादांनी परिपूर्ण आहे। हा दिवस केवळ एक सण नाही, ही आहे श्रद्धेची घोषणा। ही आहे जीवनातल्या सकारात्मकतेला साजरी करण्याची एक अनोखी संधी। आज आपण जो प्रत्येक विचार करतो तो अक्षय ठरू शकतो। आज आपण जे देतो ते केवळ वस्तू नाही तर प्रेम, आपुलकी आणि करुणेचा शाश्वत स्रोत ठरतो। म्हणूनच मित्रांनो, या दिवशी केवळ बाह्य पूजा नव्हे तर अंतःकरणातून सकारात्मक संकल्प करा। कोणाचंही भलं करा, दान करा, प्रेम वाटा, कारण हे सगळं अक्षय ठरेल। अक्षय तृतीया शब्दांचा अर्थ आणि पंचांगातील स्थान। मित्रांनो, प्रत्येक सणामागे काही विशिष्ट अर्थ, संकेत आणि पारंपरिक मूल्य असतात, पण अक्षय तृतीया म्हणजे केवळ सण नाही, तो शब्दांच्या अर्थातूनच एक गूढ अनुभूती देणारा दिवस आहे। चला तर मग या शब्दांच्या खोल अर्थांमध्ये डोकावूया आणि जाणून घेऊया अक्षय तृतीया या संकल्पनेचं संपूर्ण भाष्य। अक्षय हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मनात एक शाश्वततेचा प्रकाश पसरतो। संस्कृतमध्ये म्हणजे नकार आणि क्षय म्हणजे नाश, म्हणजे अक्षय म्हणजे जो कधीच नशिबाच्या वा काळाच्या ओघात नष्ट होत नाही। हा असा एक दिवस आहे जेव्हा केवळ शरीर नव्हे तर मन, विचार आणि कर्मही अक्षयतेकडे झुकतात। या दिवशी केलेले पुण्यकर्म, उपासना आणि दान हे आयुष्यभर आणि पुढच्या जन्मातही फळ देणारं असतं असं मानलं जातं। आता बोलूया तृतीया या शब्दाविषयी। तृतीया म्हणजे हिंदू पंचांगातील महिन्याचा तिसरा दिवस। अक्षय तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीया म्हणून ओळखली जाते। हिंदू कालगणनेनुसार आपलं वर्ष हे चंद्राच्या गतीवर आधारित असतं। प्रत्येक महिन्यात 2 पक्ष असतात, शुक्ल पक्ष, चंद्र वाढतो, आणि कृष्ण पक्ष, चंद्र कमी होतो। शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस म्हणजेच तृतीया, आणि वैशाख महिन्याच्या या तृतीयेला मिळालेला अक्षयचा दर्जा हाच अक्षय तृतीयेचा खरा वैशिष्ट्य। पंचांगात सांगितलं जातं की या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघंही त्यांच्या तेजस्वी उच्च राशीत असतात। हे अत्यंत शुभ योग असतात। या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक सकारात्मक कृती जणू ब्रह्मांडाच्या शक्तींनी आशीर्वादित होते। म्हणूनच या दिवशी मुहूर्तन पाहताही लग्न, गृहप्रवेश, व्यवसायाची सुरुवात, नवी खरेदी, धार्मिक विधी सगळं काही शुभ मानलं जातं। मित्रांनो, आज जरी आपण स्मार्टफोनवर पंचांग पाहत असलो तरी आपल्या पूर्वजांनी आकाशाकडे पाहून हे सगळं ज्ञान अनुभवातून आत्मसात केलं होतं। अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे काळाच्या मर्यादा ओलांडणारा एक क्षण आहे ज्यात माणूस आपल्या कर्मांनी अमरत्वाकडे वाटचाल करतो। हा दिवस आपल्याला शिकवतो की नाश हे नैसर्गिक आहे, पण शुभतेचं बीज जर योग्य वेळी पेरलं तर ते अक्षय होतं। म्हणूनच मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे एक साधी तिथी नाही,
ती आहे शब्दांमधून उगम पावलेली शाश्वततेची अनुभूती. आणि याच अनुभूतीचा आपण पुढील भागांमध्ये अधिक सखोल अर्थ लावणार आहोत, पौराणिक कथांपासून ते आजच्या आधुनिक जगातल्या उपयुक्ततेपर्यंत. धार्मिक आणि पौराणिक महत्त्व, अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेली दिव्य घटनांची शृंखला. मित्रांनो, जर एखाद्या दिवशी ब्रह्मांडात सातत्याने चमत्कार घडत असतील तर तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. हा दिवस केवळ सण नाही, तर देवतांच्या जन्माचा, युगाच्या प्रारंभाचा, भक्तीच्या शिखराचा आणि दानाच्या अमृतत्वाचा इतिहास सांगणारा एक अविस्मरणीय अध्याय आहे. या दिवशीच पृथ्वीवर अवतार घेतला होता भगवान परशुरामांनी, विष्णूंचा 6वा अवतार, जो धर्म संस्थापनेसाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आला होता. परशुराम हे शस्त्रधारी ऋषी होते, ज्ञान, तप आणि शक्ती यांचा अद्भुत संग. त्यांचा जन्म अक्षय तृतीयेच्या दिवशी झाल्यामुळे हा दिवस धर्माच्या पुनर्स्थापनेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याच्या प्रेरणेचा दिन म्हणूनही ओळखला जातो. याच दिवशी सुरू झालं होतं त्रेता युग, म्हणजेच रामायण काळाची सुरुवात. सत्यम, शौर्यम आणि धर्माचे मूल्य असलेलं हे युग मानवतेसाठी एक नव्या अध्यायाचा आरंभ होता. हे युग म्हणजेच भगवान राम, हनुमान आणि सीतेसारख्या व्यक्तिमत्वांचं युग, जिथं प्रत्येक गोष्ट आदर्शवत होती. अक्षय तृतीया म्हणूनच युग परिवर्तनाचं प्रतीक बनली आहे, जिथं काळ स्वतः नवीन संधी घेऊन येतो. महाभारतामध्येही या दिवशीच घडली होती द्रौपदी आणि अक्षय पात्राची कथा. वनवासात असताना द्रौपदीला मिळालं होतं भगवान सूर्याचं वरदान अक्षय पात्र. या पात्रातून जेवढेही अन्न काढलं तरी ते कधीच संपत नसे. ही कथा केवळ चमत्काराची नाही, ती आहे नारीशक्तीच्या सहनशीलतेची, विश्वासाच्या शक्तीची आणि दिव्य हस्ताचा आशीर्वाद लाभलेलं पुण्याचं प्रतीक. या दिवशीच एक अजून अविस्मरणीय घटना घडली, सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट. सुदामा एक गरीब पण पवित्र हृदयाचा ब्राह्मण आणि श्रीकृष्ण द्वारकेचा राजा. सुदामा जेव्हा श्रीकृष्णाच्या दरबारात पोहोचतो तेव्हा त्याच्या हातात फक्त पोहे असतात, पण श्रीकृष्णाच्या डोळ्यात मात्र असतो मित्रासाठीचा ओलावलेला भाव. या दिवशी घडलेली ही कथा म्हणजे सच्च्या मैत्रीचं आणि निःस्वार्थ भक्तीचं सर्वोत्तम उदाहरण. अक्षय तृतीया म्हणजे भावनेचा, भक्तीचा आणि प्रेमाचा अखंड प्रवाह. अखेर काही श्रद्धांनुसार याच दिवशी पृथ्वीवर अवतरली होती पवित्र गंगा नदी. भागीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगेचं अवतरण झालं आणि पृथ्वीवर पवित्रतेचा अमृत प्रवाह सुरू झाला. ही घटना म्हणजे सात्विकतेच्या शक्तीवर असलेल्या विश्वासाचं मूर्त स्वरूप. म्हणूनच मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे केवळ शुभ दिवस नाही, ती आहे पौराणिक तेजाचा, भक्तीच्या सागराचा आणि धर्मसंस्थापनाच्या संकल्पाचा एक अखंड इतिहास. हा दिवस आपल्याला स्मरण करतो की जर तुमचं मन शुद्ध असेल तर प्रत्येक दिवस अक्षय होतो आणि प्रत्येक कर्म अमृतेकडे नेतं. संस्कार, परंपरा आणि अक्षय तृतीयेचे दिव्य विधी, श्री विष्णू, लक्ष्मी, दान आणि पितृस्मरणाचा महिमा. मित्रांनो, जेव्हा धर्म, श्रद्धा आणि परंपरा यांचा मिलाफ एखाद्या दिवसात एकत्र येतो तेव्हा तो दिवस सामान्य राहत नाही, तो अक्षय बनतो. अक्षय तृतीया म्हणजे धार्मिक विधी, श्रद्धेच्या परंपरा आणि कर्मयोगाच्या प्रकाशात न्हालेला एक जागृत क्षण. या दिवशी सकाळीच सर्वत्र एक पवित्र शांतता असते, कारण भक्तगण आपल्या घरात श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीची विशेष पूजा करतात. श्री विष्णू सृष्टीचा पालनकर्ता आणि लक्ष्मी ऐश्वर्याची देवी. या दिवशी या दोघांची एकत्र पूजा केल्याने घरात शांती, समृद्धी आणि अखंड कल्याण नांदतं. केवळ भावाने वाहिलेलं एक कमफूल सुद्धा लक्ष्मीच्या कृपेला ओढून घेतं, कारण भाव असतो शुद्ध आणि कर्म असतं सात्विक. अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्न, वस्त्र, धन, सुवर्ण, गायी यांचं दान केल्यास त्या पुण्याचं फळ अक्षय राहतं, कधीच संपत नाही.
या दिवशी जर एखाद्या गरजूला अन्न दिलं तर ते फक्त पोट नाही भरत, ते भरतं आपल्या आयुष्यातलं कर्माचं खाती. म्हणूनच म्हणतात, दान हेच खरी संपत्ती आहे. हे दान केवळ समृद्धीचं साधन नाही, ते आहे आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग. पुढे या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने मन शुद्ध होतं आणि अंतर्मनात भक्तीचा सागर उसळतो. हे श्लोक केवळ शब्द नाही, ते आहेत देवतांशी संवादाचे द्वार. ज्याला केवळ ऐकतानाच अंगावर शहारे येतात, तो नाद, तो शब्दांचा आत्मा, तोच तर आहे अक्षय तृतीयेचा खरा स्पंदन. याच दिवशी एक अत्यंत भावनिक विधीही केला जातो, पितृतर्पण. आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला जगायला मार्ग दिला, त्यांचं स्मरण करून त्यांना पाणी आणि तर्पण अर्पण केलं जातं. हा विधी म्हणजे कृतज्ञतेचा सर्वोच्च भाव. जेव्हा एखादी थेंबभर जलधारा पिंडावर अर्पण केली जाते, तेव्हा त्या थेंबात संपूर्ण जीवनाचं ऋण मिटवण्याचं सामर्थ्य असतं. अखेर एक अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धेचा भाग सोने, चांदी आणि जमीन जागेची खरेदी. असं मानलं जातं की या दिवशी केलेली कोणतीही खरेदी, ती कितीही लहान असो, ती अक्षय फलदायी ठरते. कारण ही खरेदी केवळ भौतिक नाही, ती असते भावनेची, भविष्याच्या विश्वासाची आणि घराच्या उन्नतीची ओळख. म्हणूनच मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे एक दिवस नव्हे, तो आहे एक पूर्ण आध्यात्मिक अनुभव. श्रद्धेचं तेज, दानाचं पुण्य, मंत्रांचा नाद आणि पितृऋणाची आठवण, हे सगळं आपल्याला उन्नतीच्या, समृद्धीच्या आणि आत्मिक आनंदाच्या दिशेने नेतं. हा दिवस तुम्हाला केवळ श्रीमंती देवो, तर संपूर्ण आयुष्यात समृद्ध, शांत आणि अक्षय बनवो हीच प्रार्थना. अक्षय तृतीया, विविध प्रदेशांची श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्य. मित्रांनो, भारत म्हणजे विविधतेत एकता असलेला एक अद्भुत देश. इथे एक सण अनेक रंगांनी साजरा होतो, आणि त्यातही अक्षय तृतीया हा सण म्हणजे श्रद्धेच्या असंख्य चांदणी नटलेला एक अद्वितीय महोत्सव. प्रत्येक प्रांतात त्याचा अर्थ वेगळा, परंपरा वेगळ्या, पण भावना मात्र एक, शाश्वत कल्याण. उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये अक्षय तृतीया म्हणजे विवाहाचे अत्यंत शुभ मुहूर्त. या दिवशी कोणताही मुहूर्त बघायची गरज नसते, कारण हा दिवसच सर्वश्रेष्ठ शुभ मानला जातो. नवदाम्पत्यासाठी हा दिवस म्हणजे नुसतं एक विवाह नव्हे, तो आहे एक नवीन जीवनाचा, 7 जन्माच्या प्रेमाचा आरंभ. घराबाहेर फुलांची आरास, मंगलवाद्यांचा नाद आणि पारंपरिक वधूवरांची मिरवणूक, हे दृश्य अनुभवणं म्हणजे श्रद्धेचा उत्सव अनुभवणं. राजस्थान आणि गुजरातमध्ये याला अखातीज किंवा अखातीज म्हणतात. अखा म्हणजे अखंड आणि तीज म्हणजे तृतीया. इथे हा सण केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकात्मतेचा सण मानला जातो. विशेषतः ग्रामीण भागात लहान मुलामुलींना पारंपरिक पोशाख घालून विविध गीतं, लोकनृत्यम आणि कथाकथनांचं आयोजन केलं जातं. महिलांच्या बांगड्यांच्या खणखणाटात आणि रांगोळ्यांच्या सौंदर्यात अखातीजचं सौंदर्य फुलतं. महाराष्ट्रात अक्षय तृतीया हा एक पारंपरिक कर्मकांडांचा दिवस मानला जातो. श्री विष्णुलक्ष्मी पूजन, सुवर्ण खरेदी, तूप, गहू, साखर, फळं इत्यादींचं दान हे इथं विशेष प्रचलित आहे. काही कुटुंबांमध्ये या दिवशी वटपूजन, पितृतर्पण आणि गजेंद्र मोक्ष कथा यांचेही आयोजन केलं जातं. घराघरातून मंत्रोच्चार, सुवासिक धूप आणि अभंग गात भक्तीचा अनोखा दरबार उभा राहतो. अशा वेळी संस्कारांची झुळूक आणि भक्तीचा झरा मनाला परिपूर्णतेचा अनुभव देतो. दक्षिण भारतात, विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अक्षय तृतीया म्हणजे वैभव, शिक्षण आणि अध्यात्म यांचा संगम. इथे या दिवशी बालकांच्या शिक्षणाचा शुभारंभ केला जातो, ज्याला विद्यारंभ म्हणतात.
अचा उच्चार करणाऱ्या लहानग्यांच्या गोड आवाजात जणू सरस्वती देवीचं आशीर्वाद मंत्र गुंजत असतो. तसेच कृषीप्रधान भागात शेतकरी नवीन हंगामाच्या बीजारोपणाचा संकल्प करतात. कारण ही भूमी समजते, जो आज पेरतो तो उद्या अक्षय फळ घेतो. अक्षय तृतीया हा केवळ एक धार्मिक दिवस नाही, तो आहे भावनांचा, परंपरांचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा संग. प्रत्येक प्रांत आपापल्या शैलीने, परंपरेने आणि श्रद्धेने या दिवशी अक्षयतेचा उत्सव साजरा करतो. भाषा वेगळी, विधी वेगळे, पण भाव मात्र एकच, आयुष्यात सुख, समृद्धी आणि शाश्वत आनंद असावा. म्हणूनच मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे आपल्या मातीचा, आपल्या मनाचा आणि आपल्या श्रद्धेचा आरसा. तो आरसा जितका पाहाल तितका आपलं आत्मिक प्रतिबिंब सुंदर दिसेल. हा उत्सव आहे तुमच्यासाठी. तो साजरा करा पूर्ण उत्साह, भक्ती आणि प्रेमाने, कारण हा दिवस अक्षय आहे. अक्षय तृतीया वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संदर्भांचा अद्वितीय संघ. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक आणि सामाजिक शहाणपण लपलेलं असतं. आणि अक्षय तृतीया याचा उत्तम नमुना आहे. हा सण केवळ श्रद्धेचा उत्सव नाही, तर तो आहे सूर्याच्या गतीशी आणि मानवी मनोविज्ञानाशी जोडलेली एक अत्यंत बुद्धिमान परंपरा. प्रथम पाहूया याचा वैज्ञानिक आणि कृषी संदर्भ. अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला येतो, जेव्हा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्याची किरणं सर्वाधिक शक्तिशाली आणि पोषक ठरतात. हा काळ म्हणजे निसर्गाचं परिवर्तन, थंडीचा अंश मागे पडलेला आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागलेली. शेतीप्रधान भारतात या काळात शेतकरी नव्या हंगामाच्या तयारीला सुरुवात करतात. या दिवसाला पेरणीपूर्व संकल्प दिवस म्हणूनही पाहिलं जातं, ज्यामुळे नव्या ऊर्जेने, नवीन आशेने आणि सकारात्मक मानसिकतेने कामाला सुरुवात होते. हेच आपल्या पूर्वजांनी एक शुभ मुहूर्त ठरवलं, कारण निसर्ग, सृष्टी आणि मानवाचं एक अदृश्य पण सुसंगत नातं त्यांनी ओळखलं होतं. आता पाहूया याचा मानसिक आरोग्याशी असलेला गहिरा संबंध. अक्षय तृतीया हा दिवस अक्षय म्हणजे कधीही क्षीण होणारी सकारात्मकता देतो. या दिवशी दान करावं, सत्कर्म करावं, चांगल्या गोष्टींची सुरुवात करावी ही परंपरा आहे फक्त श्रद्धेची नाही, तर मानवाच्या मनोबलाची पुनर्बांधणी करणारी शक्ती. दान करताना अन्न, वस्त्र, संपत्ती किंवा शिक्षण, मनात एक वेगळाच आंतरिक आनंद आणि समाधान उमटतो. हे फक्त धर्मासाठी नाही, हे आहे मानसिक समाधानासाठी, आत्मसुखासाठी. जेव्हा आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवतं, तेव्हा आपल्या मनात एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच शांती निर्माण होते. मानसशास्त्र सांगतं, सकारात्मक कृती, नियमित दान, सत्कर्म हे मानसिक आरोग्यासाठी औषधासारखे असतात. सांस्कृतिकदृष्ट्या पाहिलं तर अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे आपल्या परंपरांचा सन्मान आहे. या दिवशी सोनं, चांदी, मालमत्ता खरेदी केली जाते, यामागे शुभतेची ऊर्जा टिकवण्याचा विश्वास आहे. पण खरी संपत्ती ही दिसणारी नाही, तर जपलेली संस्कृती आणि परंपरा असते. आई आपल्या मुलाच्या हातात पहिल्यांदा पुस्तकी पाटी देते, आजी तिच्या नातवाला एखादं गोड व्रतकथांचं पुस्तक देते. हे संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवणं हेच खऱ्या अर्थाने अक्षय तृतीया आहे. म्हणूनच मित्रांनो, अक्षय तृतीया ही केवळ एक धार्मिक गोष्ट नाही, ती आहे मानवतेचा, निसर्गाचा आणि मनोशक्तीचा सोहळा. ती आपल्याला शिकवते, सकारात्मकतेचा आरंभ करा, योग्य दिशा ठरवा आणि श्रद्धेने नव्या अध्यायाची सुरुवात करा. कारण आजचा चांगला विचार उद्याचे यशस्वी आयुष्य घडवतो. अक्षय तृतीया आणि सुवर्ण गुंतवणूक परंपरेपासून प्रगतीकडे. अक्षय तृतीया या दिवशी सोनं का खरेदी करतात? हे एक साधं प्रश्न वाटेल, पण त्यामागे आहे शतकानुशतकांची परंपरा, श्रद्धा आणि भविष्याचा आर्थिक दृष्टिकोन.
आपल्या पूर्वजांनी हा दिवस अक्षय म्हणजे कधीही क्षीण होणारा म्हणून ओळखला आणि म्हणूनच या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू शुभ, स्थिर आणि सातत्यपूर्ण नफा देणारी मानली जाते. विशेषतः सोनं. सोनं म्हणजे केवळ दागिने नव्हे, ते आहे संपत्तीचं प्रतीक, सुरक्षिततेचं आश्वासन आणि स्त्रीच्या सन्मानाचं अमूल्य रूप. भारतीय संस्कृतीत सोन्याला लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे. म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करणं म्हणजे घरात लक्ष्मीला आमंत्रण देणं आणि त्यासोबतच समृद्धी, स्थैर्य आणि शाश्वत नात्यांचं सोनं जपणं. पण आजच्या काळात सोनं खरेदी ही केवळ परंपरा राहिलेली नाही, ती बनली आहे एक शहाणपणाची गुंतवणूक. कारण काळ बदलतोय आणि आजची पिढी केवळ दागिने पाहता स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स शोधते. म्हणूनच अक्षय तृतीयेला सोन्याच्या साथीनं आता गोल्ड बॉन्ड्स, गोल्ड, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट, शेअर बाजारात नवी सुरुवात आणि स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक ही नवी संस्कृती रुजते आहे. आर्थिक तज्ज्ञांचंही मत आहे की या दिवशी सुरुवात केलेल्या सिप्स, गोल्ड इन्व्हेस्टमेंट्स किंवा बिझनेस प्लॅनसाठी लोकांचे मानसशास्त्र तयार असतं, सकारात्मक ऊर्जेने भरलेलं. आणि जेव्हा श्रद्धा आणि शहाणपण एकत्र येतं तेव्हा त्यातून घडते भविष्याची खरी बांधणी. म्हणूनच मित्रांनो, सोनं खरेदी ही केवळ परंपरा नाही, ती आहे विश्वासाची गुंतवणूक आणि समृद्ध भविष्याची 100% खात्री. अक्षय तृतीया आपल्याला सांगते शुभतेची आणि समृद्धीची सुरुवात आताच करा. कारण आज खरेदी केलेलं सोनं उद्याचं आधार बनू शकतं. आणि जर ते सोनं ज्ञानाचं, विवेकाचं आणि नियोजनाचं असेल तर तेच होत खऱ्या अर्थाने अक्षय संपत्ती. अक्षय तृतीयेला काय करावं आणि काय टाळावं? शुभतेचा मंत्र. अक्षय तृतीया एक असं पवित्र दिवस जे फक्त पंचांगात नव्हे, आपल्या हृदयातही सुवर्णाक्षरांनी कोरलं जातं. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघंही उत्तम स्थितीत असतात, ज्यामुळे ही तिथी सर्वार्थसिद्धी योग म्हणून ओळखली जाते. पण या शुभ मुहूर्ताचा खरा फायदा घ्यायचा असेल तर फक्त काही गोष्टी करणं पुरेसं नाही, काही गोष्टीं करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर पाहूया अक्षय तृतीयेला नक्की काय करावं आणि काय टाळावं. सर्वप्रथम करण्याजोग्या गोष्टींची सुरुवात केली पाहिजे पूजापाठाने. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. श्रीसूक्त, विष्णू सहस्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घर स्वच्छ ठेवा, दिवे लावा, नैवेद्य दाखवा, कारण ही केवळ पूजा नाही, हे आहे धन, वैभव आणि शांततेसाठी देवतेला केलेलं आमंत्रण. दुसरी गोष्ट दान. दान म्हणजे केवळ वस्त्र किंवा अन्न देणं नव्हे, ते आहे आपल्या मनातला अहंकार गाळून कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश ओतणं. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, गोदान, शिक्षणासाठी मदत किंवा आर्थिक सहाय्य करणं अत्यंत पुण्यकारी मानलं जातं. लक्षात ठेवा, जेवढं शुद्ध मनानं द्याल तेवढं दुप्पट परत मिळेल. तिसरी गोष्ट सत्कर्म. या दिवशी एखादं चांगलं काम सुरू करा, नवीन व्यवसाय, अभ्यास, सेव्हिंग्ज प्लॅन, घरात शांततेचा निर्णय, काहीही. कारण आज केलेलं चांगलं बीज उद्याचं वटवृक्ष बनतं. आणि म्हणूनच या दिवशी चांगले विचार, चांगली माणसं आणि चांगल्या कर्मांना आपल्याजवळ ठेवा. आता पाहूया काय टाळावं. सर्वप्रथम वाद आणि राग. या दिवशी कोणताही वाद, भांडण, अपशब्द किंवा तणाव टाळा. कारण एक वाईट शब्द तुमचं सगळं शुभत्व घालवू शकतो. घरात शांती ठेवा, मनात क्षमा ठेवा आणि चेहऱ्यावर प्रेम ठेवा. दुसरी गोष्ट आळस आणि निष्क्रियता. ही अक्षय ऊर्जा वापरण्याची वेळ आहे. आज जर आळशीपणा केलात तर पुढचं वर्षही निष्क्रियतेत जाईल. उठा, काहीतरी नवं करा. स्वच्छता, वाचन, व्यायाम किंवा फक्त एखाद्याला मदतीचा हात देणं हेही सत्कर्म ठरतं.
तिसरी गोष्ट कर्ज घेणं. या दिवशी कर्ज घेणं किंवा इतरांवर अवलंबून राहणं टाळावं, कारण याच दिवशी घेतलेली आर्थिक जबाबदारी दीर्घकाळ टिकते आणि कधी कधी मन शांतीही हिरावते. म्हणूनच मित्रांनो, अक्षय तृतीया म्हणजे निव्वळ खरेदीचा दिवस नाही, ती आहे मन, घर आणि समाज शुद्ध करण्याची संधी. चांगले बोला, चांगलं करा आणि वाईटापासून दूर राहा, कारण आज केलेला प्रत्येक निर्णय भविष्यावर छाप उमटवणार आहे. आजचा दिवस शुभतेच्या अमृताने न्हालेला असतो. त्याचा संपूर्ण लाभ घ्या शब्दाने, कृतीने आणि मनाने. श्लोक, मंत्र आणि पवित्र उद्धरण. अक्षय तृतीयेला आत्म्याचं शुद्धीकरण. अक्षय तृतीया हा दिवस फक्त शुभ आरंभांचा नव्हे, तो आहे आत्मशुद्धी, आंतरिक जागृती आणि ईश्वरी साक्षात्काराचा. याच दिवशी उच्चतम शक्तीशी एकरूप होण्यासाठी शब्द हेच माध्यम बनतात. ते शब्द असतात श्लोक, मंत्र आणि उद्धरणांचे. कारण शब्द हे केवळ ध्वनी नसतात, ते असतात कंपन, चेतना आणि चेतनेतून निर्माण होणारी आत्मिक ऊर्जा. नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणजे भक्तीची सर्वोच्च अभिव्यक्ती. भगवान विष्णूंना समर्पित असलेला हा मंत्र अक्षय तृतीयेला विशेष फलदायी मानला जातो. हे ब्रह्मांडाचं मूळ नाद. नमो म्हणजे नम्रता आणि समर्पण, तर भगवते वासुदेवाय हे आहे विश्वनियंता विष्णूचं स्तवन. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि घरात शुभ ऊर्जा स्थिरावते. शांताकार भुजशयन पद्मनाभ सुरेश हा श्लोक विष्णूच्या शांत, स्थिर आणि दैवी रूपाचं सुंदर वर्णन करतो. अक्षय तृतीयेला सकाळी अंघोळीनंतर या श्लोकाचा जप घरात केल्यास एक चैतन्य निर्माण होतं. ते चैतन्य संकटांचं निरसन करतं आणि सौख्याच्या दिशा उघडतं. विष्णू सहस्रनाम एक अखंड शक्तिपुंज. 100 नाही, 500 नाही, संपूर्ण 1000 नावांनी भगवान विष्णूचं स्तवन करणारा हा ग्रंथ अक्षय तृतीयेसारख्या दिवशी वाचनासाठी सर्वोत्तम आहे. प्रत्येक नावात एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं तत्व सामावलेलं आहे. विष्णुः, वासुदेवः, मधुसूदनः, अच्युतः हे उच्चारले की आपण फक्त जप करत नाही, आपण आपल्या जीवनात चैतन्य ओतत असतो. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः हा शांती मंत्र अक्षय तृतीयेला म्हणण्याचं विशेष कारण म्हणजे हा दिवस केवळ वैयक्तिक प्रगतीचा नसतो, तो आहे सामूहिक कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा. या मंत्रात विश्वशांतीची भावना दडलेली आहे. सर्व लोक सुखी राहोत, आरोग्यपूर्ण राहोत हे म्हणणं म्हणजे आपल्या ऊर्जेला सार्वत्रिक कल्याणाच्या दिशेनं वळवणं. कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन भगवद्गीतेचा गाभा. अक्षय तृतीयेसारख्या शुभ दिवशी हे श्रीकृष्णाचे अमर वाक्य स्वतःच्या मनात कोरणं गरजेचं आहे. आपलं कर्म हेच आपलं खरं अस्त्र आहे. याच दिवशी नवसंकल्प घ्या, मी चांगलं करीन, निस्वार्थ करीन आणि त्याचं फळ मिळो, मी थांबणार नाही. अशा या मंत्रांमध्ये आणि श्लोकांमध्ये एक गूढ ताकद असते. ती ताकद केवळ शब्दात नसते, ती असते भावना, श्रद्धा आणि उच्चारातल्या कंपनांमध्ये. आजच्या धावपळीच्या काळात अक्षय तृतीया आपल्याला सांगते, थांब, श्वास घे आणि त्या अनंत ऊर्जेशी पुन्हा जोडून घे. शब्दांच्या या पवित्र प्रवाहात स्वतःला वाहून दे, कारण आजचा दिवस आहे शब्दाचं तेज, आत्म्याचं ओझ आणि श्रद्धेचे यश मिळवण्याचा. अक्षय तृतीयाचा अर्थपूर्ण साजरा करण्याचे मार्ग आणि समारोप आत्मशक्तीचा एक झंझावात. आज आपण इतका सुंदर, दिव्य आणि प्रेरणादायी विषय अनुभवत आहोत. अक्षय तृतीया पण केवळ ऐकून, माहिती मिळवून काही होत नाही. तेच खऱ्या अर्थानं घडतं जेव्हा आपण तो अनुभव स्वतःच्या जीवनात उतरवतो. तर कसं साजरं करायचं हे पर्व खरंच अर्थपूर्ण पद्धतीनं. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घरात गंध, फुलं आणि दिव्यांना पूजनस्थळ सजवा. श्री विष्णू,
लक्ष्मीमाता आणि परशुराम यांची पूजा करा. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम, श्रीसूक्त किंवा नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करा. दिवसभरात एक तरी चांगलं कर्म केलंच पाहिजे. भुकेल्याला अन्न द्या, एखाद्याला कपडे दान करा, रस्त्यावरचा जीव वाचवा किंवा कोणाचं मन जिंका फक्त प्रेमानं. हेच तर अक्षय तृतीयेचं खरे सौंदर्य आहे. निस्वार्थ सेवा. या दिवशी कोणत्याही प्रकारचं वाईट बोलणं, वादविवाद, राग, आळशीपणा आणि अनावश्यक कर्ज घेणं टाळा. कारण आजचा दिवस आपल्या कर्मांची बीजं रोवण्याचा आहे आणि ती बीजं सकारात्मक असली तरच उद्याचं आयुष्य फळेल. आता एक गोष्ट मनावर बिंबवून ठेवा. आजच्या या पर्वात कमीत कमी एक तरी निस्वार्थ कृती करा. ती कृती लहान असो वा मोठी, पण ती हृदयातून असली पाहिजे. कारण हा दिवस आहे संपत्तीचा नव्हे, संस्कारांचा ठेवा निर्माण करण्याचा. आता समारोपाकडे येऊया. आज आपण अक्षय तृतीयाच्या पौराणिक, वैज्ञानिक, आर्थिक आणि आध्यात्मिक पैलूंचा सखोल वेध घेतला. आपण पाहिलं, हा दिवस फक्त सुवर्ण खरेदीचा नाही, तर सुवर्णमूल्य कर्मांचा. श्लोक, मंत्र, पूजन, दानधर्म, आत्मिक जागृती या सर्व गोष्टी आजच्या दिवशी आपल्याला पुन्हा आपल्याच मुळाशी जोडतात. म्हणूनच तुमच्याकडे एक आवाहन आहे. या व्हिडिओ खाली तुमचे अनुभव, तुमचं आजचं एक चांगलं कर्म आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. कदाचित तुमचे ते छोटेसे काम कोणाला तरी उद्याचं प्रेरणास्त्रोत ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि किताब की आत्मा या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण घेऊन येत आहोत खास व्हिडिओ. परशुराम जयंती, क्रोध, धर्म आणि तपश्चर्येची गाथा, तसेच इतर हिंदू सणांची अनोखी ओळख आणि कथा. तेव्हा भेटूच. तोपर्यंत अक्षय ऊर्जा, अक्षय विश्वास आणि अक्षय चांगुलपणा तुमच्या जीवनात सदैव असो. जय श्रीराम, जय विष्णू आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.